तर मित्रांनो, सह्याद्री निसर्ग अनुभव ह्याच्या डेट्स डिक्लेअर झालेल्या आहेत. ते 17 एप्रिल पासून 21 एप्रिल पर्यंत असणार आहेत. तर हा निसर्ग अनुभव काय असतो, तो आपण थोडक्यात बघूया. तर निसर्ग अनुभव म्हणजे काय? दरवर्षी वन विभाग जे आहे ते आपापल्या क्षेत्रात प्राणी गणना करत असतात. आता ही प्राणी गणना कधी करत असतात? ती प्राणी गणना आहे ती पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात करत असतात आणि शक्यतो ही बुद्ध पौर्णिमेच्या दरम्यान करतात. कारण ह्या वेळेस कसं झालेलं असतंय, जंगलातल्या बऱ्याच ठिकाणी पाण्याचे स्रोत असतात ते कमी झालेले असतात. ठराविक ठिकाणीच पाणी अवेलेबल असतं किंवा उपलब्ध असते आणि त्या ठिकाणी बरेच प्राणी जे आहेत ते पाणी प्यायला येत असतात, ते आपण बघू शकतो. तर आपण हे कसे बघणार? तर वन विभागाने काही बीट्स केलेले असतात किंवा आपण त्याला मचाण म्हणतो. त्या मचाणावरती आपण बसून वन विभागाचे आपल्यासोबत कर्मचारी असतात, त्यांच्यासोबत ते आपल्याला गाईड करत असतात, की काय केलं पाहिजे, काय गोष्टी नाही केल्या पाहिजेत आणि मग कोणकोणते प्राणी आपल्याला पाहायला मिळतील हे सुद्धा ते आपल्याला सांगू शकतात. आतापर्यंत जी निसर्ग अनुभवची ॲक्टिव्हिटी जी झालेली आहे त्याच्यामध्ये बरेच प्राणी, वाघ सोडून बरेच प्राणी दिसलेले आहेत. पण ह्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की सह्याद्रीमध्ये 3 वाघिणी सोडण्यात आलेल्या आहेत आणि इतर जे नर वाघ आहेत त्यांचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला निदर्शनास आलेले आहेत. तर हे वाघ सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतात. तर ही जी सह्याद्रीची प्राणी गणना आहे ती कुठं-कुठं असणार आहे? तर कोयनामध्ये असणार आहे, सागरेश्वरला असणार आहे, राधानगरीला असणार आहे आणि चांदोलीला असणार आहे. तर आपल्या जवळ जो कुठला ठिकाण असेल तो तुम्ही फॉर्म भरू शकता. आता हा फॉर्म कसा भरायचा आहे? तर सुरुवातीला एक Google फॉर्म आहे बेसिक. त्याच्यामध्ये तुम्हाला एज, तुमचं फिटनेस, तुमचा ॲड्रेस आणि प्रेफरेबल क्षेत्र कुठलं असणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. ह्याचे जे चार्जेस आहेत ते ₹200 आहेत. हे रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत आणि हे नॉन रिफंडेबल आहेत. आणि जर तुम्ही सिलेक्ट झालात, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवरती आहे वन विभागाचं जे प्रोग्राम आहे तो. आणि ह्याच्यात जर तुम्ही सिलेक्ट झालात तर त्याच्यात तुम्हाला अजून ₹2,500 भरायचे आहेत. तर 2,500 मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? एक अशी कॅप मिळणार आहे, STRचं टी शर्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी गणना असेल त्या दिवशी चं लंच असेल, त्या दिवशीचा डिनर असेल आणि दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट असेल. ह्याचे जे रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत ते ₹200 आहेत आणि ह्या ॲक्टिव्हिटीचे जे आहेत ते ₹2,500 आहेत. जर तुम्ही सिलेक्ट झाला तर STRची टीम तुम्हाला कळवेल. तो WhatsApp ग्रुप क्रिएट होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रोसेस होतील. तर 17 ते 21 अशी ही डेट आहे. खूप जास्त लोक ह्यावेळेस रजिस्टर करणार आहेत. गेल्या वर्षी वाहक नव्हते किंवा STRचं पण Instagram पेज एवढं ॲक्टिव्ह नसल्यामुळं रजिस्ट्रेशन कमी होते, लोक कमी होते. ह्यावेळेस कॉम्पिटिशन खूप असणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ समजेल किंवा ज्यावेळेस तुम्हाला ही माहिती समजेल, त्यावेळेस तुम्ही त्याला रजिस्ट्रेशन करा आणि जरी 4 क्षेत्र असले तर बीट्स भरपूर असणार आहेत. पाण्याचे स्रोत भरपूर असणार आहेत. त्यामुळं प्रत्येकाला संधी मिळेल. फक्त एवढंच की जो आधी येईल त्याला लवकर चान्सेस आहेत. तर ही जी संधी आहे तुम्ही नक्कीच ह्याचं संधीचं सोनं करायला पाहिजे. आणि वन विभागाबरोबर का करायला पाहिजे? तर काही क्षेत्र असे असतात जो फक्त वन विभाग ॲक्सेस करू शकतो किंवा ते पण ॲक्सेस करत नाहीत. त्याला आपण कोर झोन म्हणतो. बफर आणि कोन. बफर झोनमध्ये ह्युमन ॲक्टिव्हिटी थोडी बहुत अलाव केलेली असते. जवळपासचे जे गावकरी असतील किंवा राहणारे लोक असतील त्यांना यायला जायला तो मार्ग उपलब्ध असतो. पण कोर झोन असा असतो जिथं वन विभाग सुद्धा जास्त एंट्री करायला बघत नाही किंवा ह्युमन इंटरव्हेन्शन त्या एरियामध्ये खूप कमी असतं. तर अशा ठिकाणी सुद्धा काही बीट्स असतात जिथं आपल्याला वन विभाग नेऊ शकतं. नॉट नेसेसरी नेहमीच तुमचं जे क्षेत्र आहे, तुमचा जो डेमोग्राफिक आहे त्या हिशोबाने तुम्हाला तो एरिया मिळेल आणि जर तुम्ही लकी असाल तर कोर झोनमध्ये सुद्धा तुम्हाला जायला भेटेल. ह्यावेळेस तुम्हाला वाघ सुद्धा बघायला भेटू शकतात. तर नक्की ह्या प्रोग्रामला म्हणा किंवा ह्या ॲक्टिव्हिटीला तुम्ही रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. इतर जे ट्रेक ग्रुप्स असतात किंवा इतर जे ॲक्टिव्हिटीज असतात त्या तर आहेतच, पण हे सुद्धा खूप चांगला अनुभव आहे. कारण ह्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष वन विभागासोबत काम करणार आहोत. गव्हर्नमेंट म्हणा किंवा ही जी एक प्रोसेस असते किंवा ही जी एक टीम असते ती कशा पद्धतीने काम करते हे सुद्धा आपल्याला जवळून बघायला भेटतं. ह्यांच्या कामात सुद्धा आपल्याला हातभार लावायला मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं STRचं जे Instagramचं पेज आहे तो तुम्ही नक्की फॉलो करा. कारण त्याच्यावरती विविध प्राण्यांची म्हणा किंवा वनस्पतींची म्हणा STRची टीम ही जी आहे ती माहिती टाकत असते, देत असते. तर निसर्ग म्हणा किंवा जंगल म्हणा किंवा इन जनरल सह्याद्री म्हणा, जर ह्या संदर्भात तुम्हाला अनेक माहिती पाहिजे असेल, अजून माहिती पाहिजे असेल तर त्यांच्या Instagram पेजला नक्की फॉलो करा. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे त्याचं रजिस्ट्रेशन 17 पासून 21 पर्यंत आहे. 17 एप्रिल ते 21 एप्रिल. आणि ही जी कार्यक्रम होणार आहे किंवा हा जो पशुगणनेचा किंवा वनगणनेचा, जनावरांच्या गणनेचा जो कार्यक्रम आहे तो 1 मेला होणार आहे किंवा बुद्ध पौर्णिमा ज्यावेळेस असते त्यावेळेस होणार आहे. मगाशी जसं सांगितलं तसं चंद्राच्या प्रकाशात तुम्हाला प्राणी बघायचे आहेत आणि त्यावेळेस कसं ऊन जास्त झाल्यामुळे प्राणी शक्यतो संध्याकाळी किंवा रात्रीच्या प्रकाशात बाहेर निघतात. मग ह्यावेळेस तुम्हाला ते पाण्याओट्यावर वॉटर बॉडीवर किंवा तिथं जो वॉटर होल त्याला आपण
सायंटिफिक भाषेत म्हणतो, त्याच्यावरती ते जे प्राणी आलेले असतात ते तुम्हाला बघायला भेटतात. तर हा अनुभव एक नक्कीच तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि ह्या संदर्भात अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की विचारा. आपण त्याचा उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करूया. ही जी माहिती आहे, जर तुम्हाला अजून कोणापर्यंत पोहोचवायची असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.